मी विनोद शिंगे. आज आपण आलोय कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात राजकारणात सक्रिय असणाऱ्या वठार या गावामध्ये. ज्या गावचं मतदान जरी कमी असलं तरी हक्काचं आणि जे गाव विजयापर्यंत पोहोचवणारं ठरतं. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप पक्षाच्या उमेदवार सन्मती चौगले, गौरी मिसाळ यांनी प्रचारात आज आघाडी घेतल्या. मतदारसंघाचा मला वाटते 2 वेळा प्रचार दौरा पूर्ण झालाय. काल त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार प्रकाश आवाडे, माडी गट, आवाडे गट अशा वेगवेगळ्या गटाच्या नेत्यांच्या मार्फत खोचीतील भैरनाथ मंदिरातनं झाला. आज आपल्या समेत वठार गावचे सुपुत्र आहेत. काय नेमकं सांगाल? नमस्कार, मी अनिल सूर्यवंशी. आता जे उमेदवार आहेत त्यांचं प्रथम मी आमच्या गावामध्ये आपल्या सर्वांचं, पत्रकार तुमचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि आपले ग्रामदैवत उद्धवराज महाराज यांना स्मरून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व सर्व धर्माच्या देवदेवतांना मान देऊन त्यांचं नतमस्तक होऊन मी माझ्या बोवाजी वॉटरमध्ये विकास करणारा पक्ष मानला तर भाजप. स्वतःचा विकास नाही साहेब, गावाचा जनतेचा जो विकास करणारा पक्ष, त्या पक्षाच्या बाजूला आम्ही राहणार. मग इथे मडके आहेत, हेरले आहेत, बरेच साहेब आहेत, बाकीचे गावचे जे लोक आलेत त्यांची अपेक्षा काय आहे की गावचा विकास झाला पाहिजे, लोकांचा विकास झाला पाहिजे. योजना फक्त कागदावर राबली नसली पाहिजे, ती प्रत्यक्षात उतरली पाहिजे. ज्या उद्देशाने सामान्य जनता बघते तो उद्देश पूर्ण झाला पाहिजे. मग दळणवळण असू दे, उद्योग व्यवसाय असू देत, ज्या भाजप, शिवसेना, शिंदेगड, बाकीचे इतर मित्रपक्ष यांनी एकत्र येऊन जे उमेदवार दोन्ही ते उभा केले त्यांचं चिन्ह आहे कमळ, धनुष्यबाण. मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो, या 2 चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या. आपला विकास करून घ्या. गावचा विकास होणारच आहे, देशाचा विकास चालूच आहे. सर्वसामान्य जनतेकडे देणारा लक्ष जो पक्ष आहे तोच खरा पक्ष. स्वतःचे मोठमोठे घरं भरणारे पक्ष भरपूर पाहिले. ते काय, मी सामान्य एक कार्यकर्ता आहे, शिंदे गटाचा एक कार्यकर्ता आहे. भाजप गटातून वडगाव मंडळ समितीचं साधं सदस्यपद जरी असलं तर मोठमोठे जे नेते आहेत त्यांच्या पुढे आमचं ज्ञान कमी आहे. वठारात एंट्री करत असताना वठारच्या रस्त्याची असणारी दुरावस्था, अगदी खड्ड्यात रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता, आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, अनेक वेळा आश्वासन झाली, अनेक पुढारी आले. नेमकं ह्या रस्त्याचं काय होणार? अगदी तुम्ही साहेब म्हणता ते अगदी बरोबर की दळणवळण म्हणलं मी, पण आमच्या गावाला दळणवळण कुठल्याही रस्त्याने या जागृतच होऊन गावात येतो माणूस, एवढं कच काय. आणि ते आता पण कोणी लक्ष दिलं नाही. पण आता हे वहिनींच्या माध्यमातून, त्या वहिनींच्या माध्यमातून जे महत्वाचा मुद्दा आहे की रस्त्याचा, तो पूर्णत्वाला चालू आहे. मंजूर झालेली आहे ना. फक्त तो चांगल्या उत्तम प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे रस्ता व्हावा. नाहीतर गाडी गेली की परत खडे आणि फपुड आणि पैसा नेत्यांच्या घरात, हे आतापर्यंत चालत आलंय. आता इथून पुढे होणार नाही. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना आपण काय सांगाल मतदानाविषयी? मतदानाविषयी मी प्रथमतः सर्वांना नम्रतेची विनंती करेन की सर्वांनी मतदान करा. माझा काही इलेक्शनशी संबंध नाही असं कोणी डोक्यात घेऊ नका. तो तिथे बॅकवाईड असतो की सर्वांनी मतदान करा. आणि मतदान करत असताना जागृतीनं करा की जनतेचं कोण हित जाणतंय, जो खरोखर योजना राबवतोय. आणि आता भाजप मधून लाडकी बहीण योजना, विविध मुलांच्यासाठी योजना आहेत, शिष्यवृत्ती आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी विमा योजना आहेत, परत नमो शेतकरी योजना आहे, अशा PM किसान योजना आहेत. अशा भरपूर ज्या योजना आहेत त्या भाजपनं राबवलेल्या आहेत. त्या भाजप पक्षाला मतदान करा. ते तुमच्या तळागाळात अगदी पूर्ण तुमच्या ज्या वेदना आहेत त्या जाणून घेणारा पक्ष म्हणला तर भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब, मोदी साहेब. आता मोदी साहेब म्हणा, ते मोठं ज्ञान जे तुम्हाला आमच्यापेक्षा जाणकार आहेत त्यांना ते आहेच. पण सामान्य माणसाची व्यथा जाणणारा पक्ष म्हणला तर भाजप, शिवसेना, शिंदेगड आणि इतर मित्र पक्ष. आपल्या वेदना त्यांच्या घरात ज्या जाणून, जे वेदना आपलं घर भरायचं काम चालू आहे त्या पक्षाला मतदान करू नका. मी हात जोडून सर्वांना नम्रतेची विनंती करतो, कळकळीची.
कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात फिरत असताना आपला मतदारांना वाढणारा प्रतिसाद, वठारच्या असणाऱ्या समस्या यावरती आपण नेमकं काय सांगाल? कुंभोजचा प्रतिसाद सगळ्याकडून, सगळ्या आपल्या मतदारसंघातून प्रतिसाद चांगलाच मिळत आहे मला आजपर्यंत. जेवढं मी फिरले केले तिथून मला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आणि वाठारचं म्हणाल तर आपलं काम चालूच आहे. भाजपकडून रस्त्याचं काम चालूच आहे. आणि यातून मला त्यांनी सगळ्यांनी संधी दिली तर मी अजून यांची सगळी कामं, समस्या, महिलांच्या भरपूर समस्या आहेत, मी आता जाणून पण घेतल्यात. त्यांच्या सगळ्यांचंच मी हे करेन, समस्याचं निवारण करेन अशी मला इच्छा आहे. मग सगळ्यांनी मला निवडून द्यावं, नक्कीच त्यांचं कल्याण करेल सगळ्यांचं. पंचायत समिती निवडणूक लढवत असताना महिलांच्या असणाऱ्या समस्या, रस्त्याचे असणारे प्रश्न, खोचे असणारं आपलं गाव आणि कुंभोजातून होणारी उमेदवारी या सगळ्याचा संगम आपण कसा घालाल? विकास कामं करून जसा प्रतिसाद देतील लोक तसं, आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करू द्यात, आम्हाला पुढे नेऊ द्यात, आम्ही सगळ्यांची कामे व्यवस्थित पार पाडू. आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, अनेक सरकार आली, अनेक आश्वासनं झाली, पण वटारच्या रस्त्याचा प्रश्न काही सुटला नाही. वटारच्या असणाऱ्या समस्या सोडवायच्या झाल्या, लाडक्या बहीण वाचवायची झाली, खऱ्या अर्थानं मुलींना मोफत शिक्षण द्यायचं झालं तर पुन्हा एकदा भाजप शिंदे सरकारच सत्तेत यावं लागेल. आणि त्यासाठी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असं आव्हान वटारकरांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ, कुंभोज.